इमारत, इथले दगड हे देव आहेत, इथली माती ही देवच आहे, लक्षात घ्या. पण एक अभंग आहे, मला आता तो आठवणा तुकोबरायांचा, त्याचा मी भावार्थ सांगतो. त्यामध्ये तुकोबरा असं म्हणतात की इथं पंढरपुरामध्ये जे झाड आहेत, जे वृक्ष आहेत, जे वेली आहेत ना, ते झाड नाहीत, मग ते वृक्ष, ते झाड जे आहेत ना, साधू पुरुषांनी, संत पुरुषांनी देवाला मागणं मागितलं की तुझ्या या पंढरीमध्ये आम्हाला कायमचा वास दे. तेव्हा संतांनी, साधू माग होऊन गेले साधू पुरुषांनी झाडाचं रूप घेऊन, वेलीचं रूप घेऊन त्या योनीमध्ये जाऊन झाडाच्या स्वरूपामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये अजून कायमचे विराजमान आहेत. म्हणून इथलं झाड हे झाड नाही, ते कुठले तरी संतच आहेत, लक्षात घ्या. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, कायम पंढरपूरचं वास्तव्य संतांनी देवाकडे मागितले. म्हणून पंढरी क्षेत्र हे सामान्य नाही. त्याच्या पुढे तुकोबराय सांगतात, अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखली. ऐक अजून महिमाच्या पंढरपूरचा काय, तर या पंढरपूर मध्ये जो पुंडलिक नावाचा साधू पुरुष आहे ना, त्या पुंडलिक रायांचा महिमा सामान्य नाही. काय त्यांचा महिमा आहे, महाराज म्हणतात, अवघ्या संता एक वेळ भेट. या जगामध्ये जेवढे संत आहेत, जेवढे साधू आहेत, आता आपल्याला किती संत आहेत माहित नाहीत, कुठं कुठं आहेत हे माहित नाहीत. बरं कोण संत आहे ओळखता येते का, ओळखता देखील आपण कोणाला पण साधू म्हणतो, आपण कोणाला पण संत म्हणतोय महाराज. खरा संत आपल्याला ओळखता येत नाही. अनेक संत महाराज कुठे हिमालयात तपश्चर्या कर, सगळ्याचं दर्शन आपल्याला होत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, तुला जर सगळ्या संतांचा एकदाच आशीर्वाद पाहिजे असेल, एकदाच जर त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर फक्त एक काम कर, पुंडलिकराया समोर जाऊन त्यांच्या समोर हात जोड, हात जोड, त्यांना डोळ्याने बघ, एकदा त्यांचं दर्शन घे. सगळ्या संतांचं दर्शन तुला झाल्याशिवाय राहणार नाही. हा पुंडलिकरायांचा महिमा आहे. आणि शेवट तुकोबराय सांगतात, त्या पंढरीमध्ये राहणाऱ्या त्या पांडुरंगाचा महिमा काय आहे, अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. तुका मन जन्म आगत सर्थ, तुका मन जन्म आगत सर्थ, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या. तुकोबराय म्हणतात, त्या पांडुरंगाचा महिमा काय आहे. तुला जर या देहाचं साफल्य करायचं असेल, हा देह जर तुला सार्थकी लावायचं असेल, तुझं जीवन जर तुला सार्थकतेला घालवायचं असेल, तर एकच काम कर, विठ्ठलाची एक देखल्या. त्या पांडुरंगाला एकदा त्याचं दर्शन घे, आणि एकदा त्याचं दर्शन घेतलं तर तुझ्या जीवनात सफल होईल, तुझं जीवन सफल होईल, तुझा व्यापार सफल झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या शेवटच्या तुकोबरायांनी सांगितलं, विठोबा लक्ष्मी
अवघी समीरते गळते वेळा चंद्रभागा डोळा देखून या अवघी स्वप्नाते गेले दिगंतरा वैकुंठ पण भरी देखून ऐका. आपण आज ज्या पंढरी क्षेत्रामध्ये आहोत, पुण्य पवित्र अशा पावन भूमीमध्ये आहोत. हे तीर्थ महाराज असं आहे, काही तीर्थ महाराज असे असतात की ज्या तीर्थाला फक्त संतांचाच पदस्पर्श असतो, काही तीर्थाला फक्त देवाचाच पदस्पर्श असतो, काही तीर्थाला फक्त तीर्थाचा म्हणजे त्या गंगेचा नदीचा स्पर्श असतो. पण पंढरपूर असं तीर्थ आहे तिथं देवाचाही स्पर्श आहे, संताचाही स्पर्श आहे आणि चंद्रभागे नावाच्या नदीचा तीर्थाचाही स्पर्श आहे. त्या तिन्हीचा संगम मध्ये पंढरपूर आहे. म्हणून पंढरपूर हे जगामध्ये श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. म्हणून ऐका, पंढरीची वारी आम्ही का करायची, का पंढरीच्या वारीला यायचं? आपण 18-20 दिवस झालं आज आळंदी पासून पंढरपूर पर्यंत महाराज चालत एक पाऊल पांडुरंगाने टाकत मारी इथं पंढरपूर पर्यंत पोहोचलो. म्हणून ऐका, एवढं कष्ट आपण केलं ना, फक्त एक काम करायचं, ते कष्ट फक्त वाया घालवायचं नाही. काय करायचं? एवढं चालत आलो, एवढं घाम गाळलं, देवाचं नाव घेत महाराज आलो, फक्त ते कष्ट आपण वाया घालवायचं नाही. ज्ञानोबाने एक उदाहरण दिलं, जैसा कर्पूराच्या राशी किजे आणि मग अग्नी लावून दिली. एकाने काय केलं, 2 महिने सगळं ते कापूर गोळा केलं. कापूर उन्हात तानात फिरला, जंगलात फिरला, कापूर गोळा केलं आणि असा त्याला ढेक्याला एकदाच काढी लावून दिली. काय फायदा झाला की त्याचा? तसं आपण एवढं चालत आलो, एवढं देवाचं नामस्मरण केलं, संसाराला महाराज 20 दिवस तिकडे बघितलं सुद्धा नाही. काय टेन्शन होतं तुम्हाला 20 दिवस? हा, ही आणा, ती आणा, मिठाना, तेलाना, पिठाना, काय होतंय का? काय सगळं महाराज जागा होतंय का नाही? हो ना. वारीचा हाच आनंद असतो महाराज. संसाराला विसरणं, परमार्थाकडे आपलं तोंड होणं, हाच परमार्थ, हीच वारी असते. लक्षात घ्या. म्हणून मी सांगतो, एवढं सायासानं जर आपण हा परमार्थ केला, 18-20 दिवस जर करत असो ना, तर फक्त वाया घालवू नका. म्हणजे वाया घालू नका म्हणजे काय? संसार आपल्या प्रारब्धाने होणारा, एक लक्षात घ्या, प्रयत्नाने होणारा परमार्थ आहे. म्हणून देवाकडे मागताना संसारिक वस्तू मागू नका. देवाकडे मारे तो त्याच्यासाठीच उभा आहे. तिथे वाट पायी उभा भेटीची आवड, त्याच्यासाठीच उभा आहे. फक्त त्याच्याकडे मागत असताना संसारातली इच्छा मागू नका. का? संसार तुमच्या प्रारब्धाने होणारच आहे. मागायचंच असेल तर त्याला परमार्थ मागा, प्रेम मागा, नामाची प्रीत मागा, हेच मागा. कारण एवढं आपण पुण्य केलं, एखाद्या जे नाशवान संसारासाठी घालवायचं म्हटलं तर केवढा मोठा तोटा आहे महाराज, आहे का नाही? हा, म्हणून सगळ्यांच्या एवढीच प्रार्थना करतो, एवढी सुंदर आपली वारी काकांच्या मार्गदर्शनाखाली असेल, गणेश महाराजांच्या, आमच्या क्षत्रिय महाराजांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली वारी चालली आणि अशी वारी आपली पंढरीची दिंडी उत्तर वर्षांवर वाढत जाऊ. हा परमार्थाचा प्रचार आपल्याकडून असाच घडत जावो, हीच पांडुरंगाकडे एवढीच विनंती करतो. आणि ऐका, दुसरी गोष्ट म्हणजे जसं याही वर्षी आपण चांगला प्रतिसाद या दिंडीला दिला, त्या पुढल्या वर्षी असाच चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिला. तुम्ही जेवढा चांगला प्रतिसाद देताल तेवढी चांगली. फक्त 2 वार सांडू नका. कोणते? सोमवार मंगळवार 2 वार म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. सुखे करा संसार पण न सांगावे 2 वार, आषाढी आणि कार्तिकी फक्त तुम्ही विसरू नका. देवाने सुद्धा हेच सांगितले ना रे, आयुष्य झालं, संसार कर, एक काम कर, आषाढी कार्तिकी विसरू नका मग, आषाढी